राम नरोटे सारख्या कार्यकर्त्यावर कालच्या युतीमुळे अन्याय झालाय। संपूर्ण तालुका म्हणतोय की रामभाऊवर अन्याय झालाय। भारतीय जनता पार्टीला विस्कटून टाकण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या एका व्यक्तीचं नाव आहे गणेश हाके। अधिकारी होता पण त्याला अधिकाऱ्यासारखं वागता आलं नाही। आमच्या सारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी वाटोळं केलेलं आहे। उद्या या बाईटमुळे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं त्याला सुद्धा हा गणेश हाके सारखा माणूस जबाबदार असू शकतो। गणेश हाकेंचा आणि अहमदपूर नगरपालिकेच्या विजयाचा काही संबंध नाही, पण या माणसाला उगाच वाटतंय गाडीच्या खाली कुत्रं चालत असले त्याला वाटतंय ही गाडी मी ओढतो, तसं यांना वाटतं की हाकेंना वाटतं की होत्तेंचा विजय माझ्यामुळे झालाय। स्वप्नील भाऊचा विजय हा अहमदपूरच्या जनतेने निवडणूक हातावर घेऊन केलाय। हाकेंचा हा फक्त सावलीसारखा बैलगाडीसारखा हा गैरसमज आहे। हाकेंनी या तालुक्याचं वाटोळं केलेलं आहे। हाकेंनी या मतदारसंघाचं वाटोळं केलेलं आहे। हाकेंनी या तालुक्यातील भारतीय जनता पार्टी संपवण्याचं काम केलेलं आहे। हाकेंनी या तालुक्यात राहणं म्हणजे आता ज्या 2-3 जागा आल्या त्या सुद्धा पडायचं काम आहे। एवढा हा अपयशी माणूस आहे, स्वतः विधानसभेला पडलेला आहे, पण आज ते या ठिकाणी आमच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याचं वाटोळं करण्याचं काम करतंय। पक्ष उमेदवारी आताच दाखल केली अंधोरी जिल्हा परिषद गटातून आणि अंधोरी पंचायत समिती गटामधून। आपल्याला नेहमीच माहिती की महाविद्यालयीन जीवनापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। गेल्या 15 वर्षापासून दिवस रात्र पक्षाचं काम करतोय। एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून राज्यभरामध्ये ओळख आहे आणि माझं या अंधोरी मतदारसंघामध्ये एल्दरवाडी एक गाव आहे, त्या गावचा आपण विकास केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला अंधोरी जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा आणि त्यासाठी आपल्याला कुठेतरी जिल्हा परिषदेमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मी पक्षाकडे या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली होती। पक्षानं तुमचीच उमेदवारी फायनल असल्याचे सांगितले देखील होते आणि सर्वत्र तसं वातावरण पण होतं, पण परवा या ठिकाणी 3 पक्षाच्या निवडी झाल्या तर कुठे यांच्या जागा पडतील म्हणून यांनी स्वतःच्या जागा सेव्ह करण्यासाठी कार्यकर्त्यांना या ठिकाणी बळी देण्याचं काम केलेलं आहे। आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या माझा जिल्ह्याच्या नेत्यावर रोष नाही, राज्याच्या नेत्यावर रोष नाही, पण या तालुक्यातील जे बदमाश नेते आहेत ज्यांनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलंय, ज्यांनी कार्यकर्त्यांचा बळी दिलाय, त्या ठिकाणी त्या लोकांचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। विशेषतः गणेश हाके ज्यांचं गाव मांडुरकी आहे चाकूर तालुक्यामध्ये, ते हाके येतात आणि खंडाळीचं तिकीट मागतात। खंडाळीत निवडून यावं म्हणून खंडाळीचे जाधव आमचे जे मित्र आहेत त्यांना या ठिकाणी अंधोरीमध्ये उभा करतात, त्यांना ते अंधोरीत पण तिकीट देत नाहीत, त्यांचा राजकीय बळी देतात। अनेक कार्यकर्ते गेले 3 ते 4 दिवसामध्ये सकाळी तुम्हाला सुद्धा विचारून घ्यावं लागले की कोण आहेत का ते ह्या पक्षामध्ये, म्हणजे माणूस दिवसाला आंघोळ एकदा करतं पण इथं पक्ष 2दा ते 3दा दिवसामध्ये बदलण्याची वेळ या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणलेली आहे। ही वाईट वेळ आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला अरे बाबा ते ह्याच्यात नाही आता त्याच्यात गेला असं आम्ही रस्त्यावर म्हणलं एखाद्या बाजारात आलेल्या माणसाला त्याला एकदम हसू यायला लागले। शेतकरी सुद्धा आमची मजा घ्यायला लागलेत का तर ह्या नेत्यांच्या वागण्यामुळं कार्यकर्ता सकाळ दुपार संध्याकाळ पक्ष बदलायला शिकलाय। एवढं या तालुक्यामध्ये कधीही वातावरण नव्हतं। भाजपचा जन्मोजन्मी जस्ती ज्याच्या खांद्यावर होती तो कार्यकर्ता घड्याळ खांद्यावर घेऊन फिरतोय, घड्याळ ज्याच्या खांद्यावर होती तो शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन फिरतोय, कोणी कुठली लातूरची आघाडी आणतोय, कोण काय आणतोय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या या तालुक्यात येतात। याचं कारण नेते कशासाठी असतात तर भारतीय जनता पार्टीची वाढ करण्यासाठी, तालुक्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी। यांनी पक्षाच्या विरोधामध्ये विधानसभा लढली, पक्षाच्या उमेदवारा महायुतीच्या उमेदवाराला पाडण्याचं काम केलं, त्याच्यानंतर यांचं सस्पेन्शन झालं, हे निलंबित झाले पक्षातून। हे निलंबित झाल्यानंतर वर्षभर हे पक्षात नव्हते। हे गेल्या वर्षी आता कालच्या नगरपालिकेच्या आधी यांनी एक पत्र आणलं की यांचं निष्कासित कॅन्सल केलं म्हणून, आणि त्याच्यानंतर हे आता नगरपालिकेचा प्रचार केल्यानंतर आमचे स्वप्नीलजी होते यांना लोकांनी मनावर घेऊन निवडून आणलं। हा पट्ट्याहून तुम्ही त्याचा किंगमेकर आहे, म्हणजे लोकांचं उरलेलं जे आहे ते माझ्यामुळेच आहे असं म्हणण्याचं काम केलं आणि पाठीमागे 100 रुपयाचा किंग मेकरचा बोर्ड धरलाय। स्वप्नील होत्तेंची निवड ही युवकांनी केलेली आहे। स्वप्नील होत्तेंचा निवडून येण्याचा अजेंडा वेगळा होता, त्यांना या तालुक्यातील लोकांनी शहरातील लोकांनी मनावर घेतलं होतं की यांना निवडून द्यायचंय। गणेश हाकेंचा आणि अहमदपूर नगरपालिकेच्या विजयाचा काही संबंध नाही, पण या माणसाला उगाच वाटतंय गाडीच्या खाली कुत्रं चालत असले त्याला वाटतंय ही गाडी मी ओढतो, तसं यांना वाटतं की हाकेंना वाटतं की होत्तेंचा विजय माझ्यामुळे झालाय। स्वप्नील भाऊचा विजय हा अहमदपूरच्या जनतेने निवडणूक हातावर घेऊन केलाय। हाकेंचा हा फक्त सावलीसारखा बैलगाडीसारखा हा गैरसमज आहे। हाकेंनी या तालुक्याचं वाटोळं केलेलं आहे। हाकेंनी या मतदारसंघाचं वाटोळं केलेलं आहे। हाकेंनी या तालुक्यातील भारतीय जनता पार्टी संपवण्याचं काम केलेलं आहे। हाकेंनी या तालुक्यात राहणं म्हणजे आता ज्या 2-3 जागा आल्या त्या सुद्धा पडायचं काम आहे। एवढा हा अपयशी माणूस आहे, स्वतः विधानसभेला पडलेला आहे, पण आज ते या ठिकाणी आमच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याचं वाटोळं करण्याचं काम करत आहे। आज आमची शिफारस झाली असताना कुठल्या तरी भंगार बोगस कार्यकर्ते
कार्यकर्त्याचं नाव सांगायचं, मुद्दाम दोन जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं, मुद्दाम दोन कार्यकर्त्यामध्ये दुश्मन लावण्याचं काम करायचं. गणेश हाके सारखा शिकलेला माणूस पण त्यांनी या ठिकाणी अतिशय नीच आणि अडाणी लोकांसारखं राजकारण चालू करून या तालुक्यातल्या राजकारणाला गालबोट लावण्याचं काम केलं. राम नरोटे सारख्या कार्यकर्त्यावर कालच्या युतीमुळे अन्याय झालाय. संपूर्ण तालुका म्हणतोय की रामभाऊवर अन्याय झालाय. या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण ओळखता, 15 वर्षापासून पक्षाचं काम करतोय, आज माझ्यावर अन्याय झालेला आहे. मग तिकडे रामभाऊ असतील, अंधुरीमध्ये धनराज गुट्टे असतील, या सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचं आता या तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या तालुक्यात सुद्धा आमची गाव आहेत. आज सुमठाणा आमचा आहे, नागझरी आमची आहे, रुद्ध आमचा आहे, सुनेगाव आमचा आहे. हे सगळे गावं आमची असताना टाकळगाव आहे. या सगळ्या गावामध्ये खंडाळी मतदारसंघ येतो आणि आमच्या उरावर तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातले माणसं आणून ठेवणार. इकडे डोके फोडून घ्या, मारामाऱ्या करा, एक दस्ती गळ्यात घालायची आणि हेंडगा लावायचा. कुठल्याही तालुक्यातल्या नेत्यांना सुद्धा त्या माणसाने विश्वासात घेतलं नाही. या तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीला संपवण्याचा विडाच या माणसाने उचललाय. मी तर म्हणतो यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि राजकारण सोडून द्यावं आणि आपला मुंबईला जाऊन बसावं. उगी रेल्वेचं एक तिकीट आणि आमचं 5 वर्षाला एक तिकीट त्यांनी वाया घालू नये, एवढाच मी हाकेंना सल्ला देतो. ते जर माझ्या समोर आले तर आता मला काहीच सहमत नाही, कारण गेल्या 10 वर्षापासून माझं वाटोळं करण्याचं काम देखील या गणेश हाके नावाच्या माणसाने आणि इतर काही लोकांनी केलेलं आहे. त्याचा वचपा या निवडणुकीमध्ये आम्ही काढल्याशिवाय राहणार नाहीत. मी पार्टीवर नाराज नाही, वैयक्तिक त्या माणसावर नाराज आहे, कारण त्या माणसाने इथं काड्या केलेल्या आहेत, त्या माणसाने इथं लावालाव्या केल्या, त्या माणसाने इथं कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं आणि या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला विस्कटून टाकण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या एका व्यक्तीचं नाव आहे गणेश हाके. अधिकारी होता पण त्याला अधिकाऱ्यासारखं वागता आलं नाही. आमच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी वाटोळं केलेलं आहे. उद्या या बाईटमुळे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं त्याला सुद्धा हा गणेश हाके सारखा माणूस जबाबदार असू शकतो, ते सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. पण अंधुरी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी नाही नाकारल्यानंतर, म्हणजे जागा महायुतीला सुटल्यानंतर मी या ठिकाणी अपक्ष म्हणून आज फॉर्म भरलेला आहे आणि निवडणूक लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे हाकेंसारख्यांनी माझं कितीही वाटोळं करण्याचं ठरवलं आणि त्याला जोडीदार असणारे सुद्धा 1-2 जण आहेत, पण त्यांचा आता जरा त्यांचा सन्मान करतो. आज त्यांनी जर पुन्हा तोंड उघडलं तर त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी ओपन समाचार घेऊन तालुका आणि जिल्हा त्यांचा ऐकल. कारण बाहेरच्या लोकांना वाटतं की हा फार शिस्तीचा माणूस आहे, हा फार अभ्यासू माणूस आहे. याची अहमदपूरच्या लोकांना माहिती, याची चव काय आणि हा लोकांचं किती वाटोळं करतो. त्यामुळे या माणसाने भारतीय जनता पार्टीचं नुकसान केलंय, कार्यकर्त्यांचं वाटोळं केलंय. 100 कार्यकर्त्यांनी कागदपत्र काढून ठेवले होते. 100 कार्यकर्त्यांना त्यांच्या घरचे सुद्धा या ठिकाणी हसत आहेत की तुमच्या पिशव्या आता बांधून ठेवावं लागणार आहेत. का तर हाकेने 3 जागा दुसऱ्याला देऊन टाकल्यात. 3 मतदारसंघात स्वतः एका मतदारसंघात लढतो, दुसऱ्या मतदारसंघाची वाट लावायला निघतो. या माणसाने अंधुरीचं वाटोळं केलं. उद्या खंडाळीची जागा पडणार, तिथं त्यांनी वाटोळं केलं. त्यामुळे या माणसाचा मी जाहीर निषेध करतो आणि आमचा अपक्ष फॉर्म कायम राहील. कारण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या तालमीत शिकलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे असे कितीही आले आडवे तर मी त्याला घाबरणार नाही. मी या निवडणुकीला सामोरं जाईल. तालुक्यातील जनतेला एक विनंती करतो की आपल्यासाठी लढणारा, रस्त्यावर उतरणारा, हात धरून आपल्याला निवडणुकीमध्ये ज्याला काम सांगता येईल, 5 वर्ष जो आपल्याला भेटेल, अर्ध्या रात्री जो आपल्यासाठी पळायला येईल, त्याला मतदान द्या. 500,000 रुपये वाटणाऱ्या, या ठिकाणी बैमानीचे पैसे कमवून वाटणाऱ्या या ठिकाणी बैमान नेत्यांना आपण या ठिकाणी मतदान देऊ नये. माझ्यासारख्या, राम नरोटे सारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला आपण निवडून द्यावं, एवढी मी या तालुक्यातील जनतेला विनंती करतो. गेल्या 15 वर्षापासून तुम्ही आम्हाला बघताय, या लोकांनी स्वतःसाठी, म्हणजे कार्यकर्त्यासाठी घेतले नाहीत तिकीट, यांनी सगळे तिकीट स्वतःसाठी घेतले, स्वतःच्या नातेवाईकासाठी घेतले आणि या तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचं राख रांगोळी करण्याचं काम या लोकांनी केलंय. आज 100 तालुक्यातले तोंडावरचे तालुका लेवलचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्याचा विस्फोट 5 फेब्रुवारीच्या मतदानातून दिसून येणार आहे आणि झालेल्या निकालाला जबाबदार कोण असणार आहे तर ह्या गणेश हाके सारखे लबाड, धूर्त, स्वार्थी राजकारणी असणार आहेत. त्यामुळे अंधोरी मतदारसंघातून आमचं या ठिकाणी असणार आहे. 2019ला याच गणेश हाकेंनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असताना विनायकराव पाटील निवडून येऊ नयेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या बाबासाहेब पाटलांचा ओपन प्रचार केला. त्याच्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत. काही जण त्यांनी सांगितलंय घड्याळ चालवा म्हणून. याच गणेश हाके जे पक्षनिष्ठ सांगतात, कार्य सांगतात, 2019ला घड्याळीचा काम करणारा गणेश हाकेच्या तालुक्यात होता आणि गेल्या वर्षी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये ओबीसी लढणारा गणेश हाकेच्या तालुक्यामध्ये होता आणि आता ओबीसीच्या उरावर दुसरा उमेदवार आणून सोडणारा सुद्धा गणेश हाकेच होता. म्हणजे ओबीसीची लबाड आणि दुटप्पी भूमिका घेणारा हाके या तालुक्याच्या जनतेने त्याचा रंग ओळखलाय. त्याच्यासोबतच्या दुसऱ्याही लबाड लांडग्यांचा रंग ओळखलाय. या तालुक्यातील जनतेने ही निवडणूक आता हातावर घेतलेली आहे. या निवडणुकीचे निकाल हे वेगळे असतील, कारण ही निवडणुकीमध्ये कार्यकर्ता पक्षासोबत राहिला नाही, कार्यकर्ता शरीराने राहिलाय, पण मनाने आता त्याच्या मनामध्ये सगळं वेगळं चालू आहे. त्यामुळे यांनी किती जरी नाटकं केली तरी यांचे खरे रूप
आता सामान्य कार्यकर्त्याला कळालेले आहेत. पण या तालुक्यातील सरपंच असतील, माजी सरपंच असतील, चेअरमन असतील, माजी चेअरमन असतील, माजी पंचायत समिती सदस्य असतील, हे सर्व लोक भयंकर नाराज झालेले आहेत. आणि या नाराजीचा उद्रेक 5 फेब्रुवारीच्या मतदानातून होणार आहे. आणि मतदानातून झालेल्या उद्रेकाला जबाबदार कोण असणार? तर गणेश हाके असणार. त्यांनी आत्मचिंतन करावं आणि आजच राजकारणातून संन्यास घ्यावा हाकेने आणि हा तालुका सोडून आपली मुंबई गाठून उद्योगधंदे काय, बार दारू काय असेल ते बघावं. कुठल्या आश्रम शाळेचं काय खातात काय नाही, रामभाऊनी काल सगळं सांगितलंय, ते सगळ्या तालुक्यांनी ऐकलंय. याहीपेक्षा मी जास्त बोलणार नाही. माझं वैयक्तिक वाटोळं करण्याचं काम केलंय या गणेश हाके नावाच्या माणसाने, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि अंधोरी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी आणि खंडाळीमध्ये दोन्ही ठिकाणी आम्ही राम नरवटे आणि धनराज गुट्टे हे तुफानातील दिवे असणारे कार्यकर्ते आहेत. तालुक्यातील लोकांच्या मनावर राज्य करणारी कार्यकर्ते आहेत. सामान्य लोकांनी यांची निवडणूक आता हातावर घेतलेली आहे. पण आमचं या ठिकाणी हाकेंना सांगणे की तुमच्या उठाठेव्यांमुळे खंडाळी आणि अंधोरी या 2 मतदारसंघामध्ये आता या ठिकाणी तुमचा विजय होणार नाही. त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला गुलाल लागणार आहे, हे लक्षात ठेवा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.